नवळखोनी भरताची न राम म्हणून उपहासी. अरे बाबा प्रेमाचा बांधलंय. प्रेम असल्यानंतर काही माणसाला काही कळत नाही काय बोलतो म्हणून. अरे बाबा भरताला राम समजिलं माझ्या हनुमंतानं म्हणून या ठिकाणी असं भरत बोलला. उपासमिषे कपिनाथ श्रेया माते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगत. प्रेम पाहितलं, भक्ती पाहितली, भाव पाहितला म्हणून या ठिकाणी हनुमंताला सुद्धा आनंद झाला. काय म्हणले बाबा किती नेन तपन घेशी लटिकाची प्रेमा दाविशी जगाशी नेलत ना जैसा ठकवितोशी तैसे मजशी चाले. ऐका ऐका हनुमानजी काय म्हणतोय. ए रामा अरे किती नेनपण घ्यायची किती या ठिकाणी. अरे सगळ्या जगाला ठकविलं पण पट्ट्या हनुमानजी आहे. हनुमानजी पशी काही चालत नाही. हनुमानजी उघडा सर्वत्र सच्ची सोने विश्वावेल लाविसी जगाची जगा दिससी पाहता लपसी सूक्ष्म. अरे तू लटकाच आहेस जगाला वेड लावतो. खरंच आहे बरं का. ज्याला रामनामाची गोडी लागली त्या माणसाला कळत नाही बाबांनो. म्हणून लटका सगळ्या जगाला फसविलं पण हनुमानजी फसणार नाही असं भरताला हनुमानजी उत्तर पहावया निघाल्या त्या उघड्या लागव्याल्या. बोला बोला. हळहळीत केले हिंडविले दिगांती. अरे जे जे तुला पाह्या आले विठ्ठल महाराज जे जे तुला पाह्या आले नागवे झाले तुझ्यासाठी जटा वाढलेला आहेत त्यांना ठकविलं पण मला ठकवायचं नाही असं हनुमानजी भरतात. एका पाला खाऊ लागल्या बोला. एक रसविले पाहू लागले. अरे तुझ्यासाठी एका एकानं झाडाचा पाला खाल्ला तुझ्यासाठी एका एकानं वारा घेतला. अरे जंगलात राहिले पण या ठिकाणी तुझं नाव त्याला भेटले नाही त्याला कळालं नाही पण मला कळालं असं हनुमानजी भरताला राम समजून बोलला. एका माताचा भार एकी वळविले शरीरा एक सेविती उदक मात्र एक निरहरी सांडिले. आता या ठिकाणी हनुमानजी म्हणते दा रामा काय काय केलं तुझ्यासाठी म्हणले जटा वाढविल्या नकाच्या मुळे या ठिकाणी समजा चुमड्या झाल्या. अरे काय काय तुझ्यासाठी भक्तानं केलं त्यांना फसविलो पण माझे पशी जमणार नाही. कोण हनुमानजी कुणाला बोलते. एक झाले वलकलांबरा एका चर्मचदन पर चला एका त्रणाचे शेजारा एका सविस्तर नरकेश. अरे तुझ्यासाठी म्हणले काही खंदा नागरे झाले झाडाच्या साली नेसल्या तुझ्यासाठी नाही ती त्याने कष्ट केलो पण त्यालाच फसविलं पण मला फसवायचं नाही. राम नव्हता पण भरत होता आणि तो भरताचं रामाचं एक शरीर दिसू लागलं. एक झाले जी पोडके दंडी मुंडी भगवे सुळके एकी वेळले पडके एक बोले चतुरा. तुझ्यासाठी बोडके झाले तुझ्यासाठी भगवे नाही जीवन निर्मळ काय करीन साबण. माणसाचं जीवन निर्मळ पाहिजे रे बाबा मग सांगितलं बरं का. म्हणून तुझ्यासाठी किती किती कष्ट केलं त्या भक्तानी तुझ्या पण त्या भक्ताला तुला ओळखीता आलं नाही पण म्या ओळखीलं. हनुमानजी माझ्या भक्तात संग संवाद बाबा बोला. आयसे पाहते तुझा लागी सर्वता न दिससी जगी चला आसोनी त्यांच्या सर्वांगी ब्राह्मण वेगी करविसी. सोनिया आता अशी वंदना तुम्हाला माझा प्रभू चराचरात आहे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत माझ्या प्रभूचा उसार आहे आणि म्हणतात म्हणूनच तुम्ही आम्ही चलतो बरं का. अरे ब्रह्माचं रूप धरून म्हणून तू सगळ्याला या ठिकाणी पण सगळ्याने तुला ओळखीलं नाही मी ओळखीलं हनुमानजीचं म्हणणं नाही. बोला मदाशी तले मत मी जाणत से समस्त लपलासी जेत देत मी समजते सांगेन. हनुमानजी म्हणला भक्तीचा जोर आहे प्रेमाचं प्रेमन असल्यानंतर काही बी असतं बरं का. माणूस प्रेमाच्या वगानं पण चला जाऊ द्या म्हणून अरे त्याने त्या ठिकाणी आहे पण तू जिथं जिथं गेला जिथं जिथं आहे तिथं ओळखून मी तुला आणणार आहे असं हनुमानजी बोलले. बापुडे वेळा लाविसी चला शेखी पाहणे होऊन राहसी
कोणाशी लक्षणा अरे कुणाला वेड लावलं कुणासाठी लपलास हे लक्षण त्यांना कळलं नाही, पण मला कळलं. माणूस जाणी जे बोले झाड जाणी जे. अरे माणूस नुसत्या बोलावर कळतं आणि फुल झाड नुसत्या फुलावर कळतं. सज्जनाव सांगायची गरज नसते बरं का. म्हणून म्या ओळखी हनुमानजी भरतासंग संवाद राम म्हणून बोला बाबा. निर्धारे माग काढितला वेळानं लगे जळी बुडता मस्त आयसा तळपता लाज सर्व तासेना. अरे बाबा तो काय काय केलं हे आम्हाला माहिती. माशाचा अवतार धरून आणि त्या पाण्यामध्ये राहिला आणि त्या भक्त तुझ्या पाठीमागे लागले विठ्ठल महाराज असा तो अवतार धरलेला आहे, पण त्यांना तू भेटला नाही. मी ओळखीला हनुमानजीचं म्हणणं आहे बोला. कोणी धरिता रूपाने कच्ची धरिते हात पाय पोटे घालून त्यात पाठी करिता ती निबरा. अरे बाबा काही काही ना आपले गुडघे पोटात घातले पाठी धरलेला आहे आणि पळता पळता तू त्याला लपवलेला आहे बरं का. पण माझ्यापाशी जमणार नाही. हनुमानजी बोलले कुणाला भरता पर्वत पडली या पाठीवरी ओळखण देशी तरी येत धरिता निर्धारे रूपांतरी लपतो. अरे बाबा पर्वत कंद्या वंशात भक्ताच्या पडलेला आहे, पण या ठिकाणी तिथं ओळख दिली नाही आणि तू पुढे पळू लागलेला आहे. अशा भक्ताने तुझ्यासाठी कष्ट केलेला आहे, पण माझ्यापाशी जमणार धावता मागाशी बेने बेने सुकर होशी वेगळी बोय धरेचे करुणा बाकी धावण्या माग पळता पळता पळतो बेने बेने तो अवतार बदली तो डुक्कर सुक्कर म्हणजे डुक्कर होतो. असे नाना प्रकारचे तुझे अवतार आहे. किती सांगायचं बरं. निर्धारी जाबाड्या पसरवणी भारी गुरे गुरे करशी खांबा भितरी नर एक लात मारली परला धावला आणि त्या डाहनी खांबातून आणि आपला प्रगट रूप झालेला गुरुन असा तुझा अवतार आहे देवा. तिकट भारी हात्या धरणी अंगावरी उदरा चिरोनी नखागरे करेसे बोहरे पाहत्यात. अरे बाबा त्या ठिकाणी त्या पल्ले भक्त प्रल्हादाच्या वडिलाला काय केलेलं आहे. एखादा अन्याय करू लागत त्याला त्याचा आपल्या नकानं पोट फाडलेला आहे. त्यांना जमलं ते दिने, पण म्यावर किला हनुमंताचं म्हणणं बोला. निष्कंटका होशी बापुडा भिकारी रंग दिन कुब्या होऊन देखा बळे पाशी भिक मागस. अरे रंक व्हालास कुब्ज्यासाठी काहीतरी केलं. अरे उष्टे बोर खाल्ले कुब्जीचे आणि त्या बळीच्या धरात भीक मागला. बळीनं तुला या ठिकाणी वामनाच्या रूपात असं तुझं आम्हाला जमतं का बाबा बोला. राजा चतुर बारी त्याने ओळखून निर्धारी धरणे द्वार पाय कर्या दापवरी. बळी राजा चतुर भारी आहे त्यानं ओळखिलं आणि त्या बळीच्या दोरात तू बाळ या ठिकाणी काय झाला दोरपाळ झाला ना. ए रामा पण राम होता का भरत होता काला असं चिंतन चाललं बोला बाबा. ते तोनीला पत्ता लावल्या सवळे मागाना सांगितली मागाडे मगा पुले मायाच्या मडे निज निवाडे काढसी. लपून लगे महागारी आला पुन्हा आपल्या मायाचं या ठिकाणी मडक आले महागारी आलेला आहे. असे नाना प्रकारच्या कला आहेत ना तुझ्या देवा. या कला सगळ्या मला माहिती आहेत. संवाद दोघाचा म्हणजे हनुमंताचा मोकलोने गाया रळसी माया लोक म्हणती झाली काय अपूर्व पाहे केवळ माया करतो आणि रडाशी लोक म्हणते झाले काय. लटक करतो तू भक्तासाठी, पण माझ्यापाशी जमणार नाही. हनुमानजीचं संवाद किती मिळविली माकडे गुंडेला. अरे रामावतारात काय केलेलं आहे. सगळ्या पक्षा श्रेष्ठ रामावतार माझ्या प्रभूचा आहे. राम कसा आहे एक वचनी एक बाणी एक पत्नी आहे. ज्या टायमाला इंद्रजितला मारायचं होतं लक्ष्मणानं सांगितलं माझ्या रामाची मी वाहन वाहतो. राम माझा सत्य असला एक बाणी एक पत्नी असला आणि चराचरात माझा राम जर असला तर माराविला लक्ष्मण बिभीषण तोही सांडून पळा. अरे सगळे माकडे जमिले रणंग त्या ठिकाणी म्हणले रणंगामध्ये लक्ष्मण पडला. शरणगत आलेला बिभीषणाला टाकून इथं आला. हे मला जमणार नाही. शाण्या माणसानं करावं का. तू राम मी मारती लपणीनं चल मध प्रति उठा चाल शीघ्र गते पती तू राम आहे मी हनुमानजी आहे. उठ उठ रे शीघ्र गती जायचं आहे. आणि त्या दुष्ट बोला घेऊन मोहाची पुंती घेऊन दिन व्रती म्हणून मध प्रति
ते पोसण्याची ती आला अरे तो या ठिकाणी मोह धरलेला आहे आणि तो पांघरला म्हणजे घोंगड घेऊन म्हणले शो करू लागला का? अरे माझ्यापाशी जमणार नाही. ओट रामा. भरताला हनुमानजी बोला एका उरालाचे रावण त्याची मारिताना लागे क्षणा तापुची बांधून नेईन सत्य जाण स्त्रिया. श्रीरामा एकला उरला रावण त्याशी मारून सीता सुंदर माझी आई नेणार आहे. असा जर नाही आला तर शपथाला मानून नेन. सत्य सत्य रामा. हनुमानजी बोलले उठवीन लक्ष्मण निर्दळीले रावण अभिषेकीन बिभीषण तरी मी दूत वचन खरं आहे. बोले तैसे चाले त्याचे वंदावे पाविले. अरे राजा रावणाला मारीन आणि तो शरणागत आलेला बिभीषण अभिषेक करीन आणि लंकेचा राजा करीन. असा मी हनुमंत आहे. उठ बाबा. सोडविन सीता सुंदरी सुरासुरविन निज गजारी वरांचे जय सोडीन सीता सुंदरी. राजा रावणाच्या दरबारात राजा रावणाच्या ताब्यात माझी आई 6 महिने होती. तिला सोडून आणि मी या ठिकाणी अवधीमध्ये जाणार आहे. उठ रे बाबा. ही तू केला विना सर्वता तुझा डळले दे मी श्री रघुनाथा. बोला. वाया चुकावू नको आता. उठत रघुनाथा इतके करीन मी. एवढं करीन. बोलून तरच बोलून दाखवून पण करीन. तर तुला या ठिकाणी इथून माझ्यापासून सुट्टी आहे. उठ की. भरत म्हणला लक्षण आयशे नव्हे जने स्वामित्वास बाधा पाव्या. आयशे ना धरावे राघवे वेगी निघा. लांब बघा. दूर लक्षण. अरे गुरुनं लांबून बघावं लागतं म्हणले. गुरुचं असं लक्षण नाही बरं का. उठ बाबा लवकर. असं सुद्धा चिंतन आहे. बोला बाबा. युद्ध धर्म सांडाची दुसऱ्याला लागे सूर्यवंशाची आणि सकळा ते मारावी. बघा पाठीमागा अभ्यास. अरे धर्म सोडलेला आहे. सूर्यवंशाला कलंक लावतो का? अरे एखादा माणूस जर एखादा भावकीत जर जाऊ द्या ओळखीलं तुम्ही. सूर्यवंशाला तुम्ही कलंक लावता का? जमणार नाही. काय केलं शिबिराजनं, काय केलं हरिश्चंद्र राजनं. असं तुझ्या कुळाची जर अभ्यास कर. हनुमानजी बोला. शिष्टाईच्या वेळे झुंजण्याचे गोळांगुळे काट्याने पाप बळे दिने सकळे केवी मारू. अरे बाबा या ठिकाणी त्या वानराच्या याच्या समजा आपण मारलेले आहे. मग एका समजा माणसासाठी सगळ्यांचा जीव कशाला घ्यायचा आहे? जन तरात दिला त्याला शिक्षा द्यायची आहे. असं नाही करायचं. ऐसा कृपाळू रघुनाथा नवी संभाषी निज भक्ता ते सकळारणी संडिताय दयाळू काय. रामा अहो मी तुम्हाला इनवितोय. तू कृपाळू दयाळू आहे. रणांगमध्ये टाकून इकडे कशाला यायचं बरं? रणांगमध्ये आपल्याला जंगलात राहणारे वानर पाले खाणारे, थंडी नाही त्यांना वारा लागतो, हे सगळं सारून तुझ्यासाठी आले आणि त्यांना सोडून कुठं चालला? बोला. स्वर्गी चिंतिताती सुरवर रावण मारील रामचंद्र बंद सोडविल समग्र. आम्ही म्हणत नाही वाट पाहती. पिंपरीतले लोक म्हणत नाही. जाऊ द्या ते टोपण नाव सोडून द्या. चलत असतंय म्हणून. अरे स्वर्गातले देव दानव ऋषी मुनी सुद्धा तुझी वाट बघतेत. रणांगणामध्ये या ठिकाणी राजा रावणाला मारणार आहेत आणि राजा रावणाच्या तावडीतून आम्ही सुटणार आहे. वाट बघतेत तुझी. उठकी बाबा. स्वर्गी चिंतिताती सुरवर रावण मारील रामचंद्र वा बंद सोडविल समग्र. निरंतर वाट पाहती. स्वर्गी चिंतित सुरवर रणी मारीन राम रावण. हे तुझी वाट बघतेत ना. अरे उठ ना बाबा. रणांगणामध्ये आपल्याला युद्ध करायचं आहे आणि जेवढे राजा रावण. अरे जन तुम्हाला आम्हाला घडविलं तो ब्रह्मदेव पंचांग सांगाय होता. बोला बाबा. ऋषी वाल्मिकाचे भाषण गताती सुर राम मारील रावणाचा
सत्य बोला रामा सत्य वेळे झाले काय तुम्ही जन्माच्या आधी वाल्मिक ऋषीने रामायण लिहिलं आणि ती ओवी म्हणले खोटी करायची का काही बी सांगून म्हणले ओठ म्हणले रंगामध्ये अरे त्या ऋषीने सांगितलं राजा रावणाला राम मारणार आहेत हे खरं करायचं आपल्याला बोला बाबा ती पाळावे वेदाचे संरक्षावे पुराणाची बोला, बोला. नुलंघावे ऋषी वचनाची प्रतिज्ञायसी श्रीयामा अरे बाबा प्रत्येक पाळावं लागतो वचनाला अरे ऋषीचं बोलणं आहे वेद काय सांगतं पुराण काय सांगतं त्या मार्गानं चलायचं बरं का पुराणाच्या विरुद्ध चलायचं नाही बरं तुम्हाला कवा कळण असं सुद्धा चिंतन आहे ते प्रतिज्ञा सात्य करी